हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुम्हाला उन्हाळी स्पेशल असं ताट दाखवणार आहे। थंडगार एकदम छानपैकी रेसिपी केली आहे। तुम्ही हा व्हिडिओ फुल वॉच करा। मी पुढे जाऊन तुम्हाला छानपैकी कोशिंबीर दाखवणार आहे, तुम्हालाही आवडेल अशी। आता मी छानपैकी 2.5 वाटी तांदूळ घेतले, निवडले, डब्यात ओतले। पाहू शकता वाडा कोलम तांदूळ आहे। 1 वाटी तुरीची डाळ घेतली छानपैकी, ती स्वच्छ छान निवडली, ती डब्यात ओतून घेतली आहे। पाहू शकता तुम्ही मस्त। मी आता कुकर लावून घेत आहे। 4 पाण्याने डाळ तांदूळ धुवून, पाहू शकता डाळही 4 पाण्याने धुवायची, तांदूळही 4 पाण्याने धुवायचे, म्हणजे त्यातला कचरा किंवा असं कीटकनाशकाचे फवारे मारलेले निघून जातात। पाहू शकता तांदूळही 4 पाण्याने धुतले। 2.5 वाटी तांदळासाठी मी 2.5 ग्लासच पाणी ओतलं आहे, हे परफेक्ट प्रमाण आहे। 1 वाटी डाळीसाठी मी 1.25 ग्लास पाणी ओतलं आहे डाळीमध्ये शिजण्यासाठी। पाहू शकता आता तांदळामध्ये पाणी ओतून घेते 2.5 ग्लास 2.5 वाटीसाठी। पाहू शकता आपलं बोट बुडेल, भातावरती ठेवून आपलं बोट बुडेल इथपर्यंतच पाणी टाकायचं, म्हणजे आपला भात सुटसुटीत असा छान होतो। आता मी त्यात स्वादानुसार मीठ घालून घेतलं आहे, छानपैकी हलवून घेतलं आहे। पाहू शकता आता मी कुकरमध्ये डाळ ठेवली आहे, भात ठेवत आहे, तांदूळ ठेवत आहे शिजण्यासाठी। पाहू शकता आता मी कुकरचं झाकण लावून घेतलं आहे, त्याच्या 4 शिट्ट्या काढणार मी। तुम्हाला मी सांगितलं ना व्हिडिओ फुल वॉच करा, मी तुम्हाला कोशिंबीरची रेसिपी सांगणार आहे। पाहू शकता मी आता कोशिंबीर करायला घेतली आहे। कांदा छानपैकी उभा कापून बारीक क्रश करून घेत आहे। पाहू शकता टॅमॅटोही 1 घेतला आहे, त्यातल्या मधल्या बिया काढून छानपैकी बारीक क्रश करून घेते। पाहू शकता हे बघा दाखवल्याप्रमाणे कांदा टाकला, टॅमॅटो टाकला बारीक क्रश करून। पाहू शकता आता मी बीटही छानपैकी बारीक करून घेणार आहे। बघा असं दाखवल्याप्रमाणे हे बघा असं बीटही छान बारीक करून घेतलं मी। आता मी छानपैकी पालक आधी स्वच्छ धुवून ठेवली, ती सुकण्यासाठी सुकवून छानपैकी घ्यायची पालक। हे बघा आता सुकल्यानंतर बारीक छानपैकी कापून घेत आहे, आणि हा पालकही त्यात घालून घेतला आहे। बघा थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे बारीक चिरून। पाहू शकता इतकं हे सॅलड छान लागत होतं, कोशिंबीरचं मस्त लागत होतं। आणि मी खारे शेंगदाणे घेतले आहे त्याच्यात टाकण्यासाठी बारीक कुटून। पाहू शकता तुमच्याकडे साधे शेंगदाणे असेल तरी तुम्ही टाकू शकता, याच्याने चव एकदम भन्नाट येते आपल्या कोशिंबीरला। हे बघा त्याच्यात टाकून घेत आहे, त्यात थोडा पुदिनाही मी टाकला होता। तर थोडीशी साखर टाकून घेते आहे, अर्धा चमचा। पाहू शकता स्वादानुसार थोडं मीठ घालून घेत आहे। पाहू शकता आणि 1 वाटी दही टाकलं आहे त्याच्यामध्ये, घट्ट घट्ट असं छान।
आता ते सर्व मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता आपली कोशिंबीर किती छानपैकी तयार झाली आहे. चाट मसाला टाकला आहे वरून मी. आता मी फोडणी देऊन घेत आहे. एक पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे. तेल गरम झाले की राई टाकली आहे. जिरं टाकलं आहे. हिंग टाकलं आहे. आता मी कढीपत्ता टाकून घेत आहे छानपैकी. ही फोडणी त्यात ओतून घेतली आहे, पाहू शकता. आणि मिरची नंतर टाकायची गरम करून थोडी, कारण ती जळेल, मग स्वाद उतरेल आपल्या कोशिंबीरचा. पाहू शकता असं करून टाकायची मिरची शेवटी, म्हणजे मिरची छानपैकी हिरवी राहते कोशिंबीरमध्ये. पाहू शकता. आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान कोशिंबीर तयार झाली आहे, उन्हाळी कोशिंबीर. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. एकदम पोटालाही छान आणि पोटही साफ होतं आपलं आता उन्हाळ्यामध्ये. डेटॉक्स फील. आता मी कुकर उघडून घेत आहे. हे बघा आपल्या 2.5 वाटीचा भात एकदम फुल झाला आहे डब्बा भरून. आता डाळ काढून डाळीची फोडणी काढत आहे, पाहू शकता. डाळ अशी छानपैकी घोटून घ्यायची पहिली. पातेलं घेतलं, पातेल्यात तेल ओतून राई जिरं टाकलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका. लसूण टाकून घेतला आहे, कढीपत्ता टाकून घेतला आहे, मिरच्या टाकून घेतल्या आहेत 2-3 हिरव्या, पाहू शकता. इतका भारी लागतो डाळीचा तडका ना हा. हिंग टाकून घेतला आहे आणि छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं, पाहू शकता. एक लाल मिरची टाकून घेतली आहे स्वादासाठी. आता मी टॅमॅटो घालून घेत आहे. हळद टाकली आहे, ती छान तेलात परतून घ्यायची, म्हणजे आपल्या डाळीचा कलर खूप छान येतो. आता टॅमॅटो टाकून घेतला आहे बारीक चिरलेला, पाहू शकता. तोही छान गळेपर्यंत तेलात परतून घ्यायचा, म्हणजे आपल्या डाळीत टॅमॅटोची चव उतरते. स्वादानुसार मीठ टाकलं आहे, पाहू शकता. हे बघा किती छान झाले आता सर्व मिश्रण एकत्र. आता त्यात डाळ ओतून घ्यायची छानपैकी, म्हणजे डाळीचा तडका खूप छान बसतो आणि स्वादही इतका छान लागतो वरण भाताचा. मस्त लग्नातली डाळ, पाहू शकता. कोण कोण असं डाळ भात वगैरे खातं त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा मला. आता मी थोडासा गूळ टाकून घेतला आहे चवीसाठी डाळीमध्ये. स्वादानुसार मीठ घातलं आहे परत थोडंसं. आता डाळ छानपैकी उकळून दिली, त्याच्यात खूप कोथिंबीर टाकली अशी छानपैकी टेस्ट येण्यासाठी, पाहू शकता. नक्कीच तुम्ही हा माझा व्हिडिओ फुल वॉच करा. बघा डाळीचा कलर वगैरे किती छान आला आहे, सुंदर आला आहे, पाहू शकता. मस्त. आता मी तुम्हाला ताट करून दाखवत आहे. हे बघा भात, डाळ, पापड छानपैकी. आता ही कोशिंबीर आपण केलेली उन्हाळी, आणि ताटामध्ये गोड
ताक असं मस्तपैकी जेवण उन्हाळ्यामध्ये सर्वांनी खा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा. ते काय बरं असतं रे. बघा मस्त. आवडलं का मंडळी माझं ताट? तुम्हाला माझं ताट जर आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि जाता जाता तेवढे सबस्क्राईब करा आणि